पुणे शहरात हिट अँड रन अपघातांचं सत्र अद्याप सुरूच आहे। रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्याच्या वाघोली परिसरात भरधाव वेगाने आलेल्या एका डंपरने फुटपाथवरील शांतपणे झोपलेल्या 9 जणांना निर्घुमपणे चिरडला। या भयानक अपघातामध्ये 3 जणांचा जागीच निधन झालं असून त्यामध्ये 2 लहान बालकांचाही समावेश आहे, तर उर्वरित 6 जण गंभीररीत्या जखमी झाले असून उपचारांसाठी ससूनमध्ये हलवण्यात आलं। या घटनेच्या वेळी डंपर चालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत आहे। त्याला पोलिसांनी बेड्या देखील ठोकले आहेत। गजानन शंकर तोट्रे वय वर्ष 26 असे त्या चालकाचे नाव असून या अपघातामुळे पुण्यात एकच खळबळ माजली। तिघांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाघोली परिसरात केसनंद फाट्याजवळ मध्यरात्री 1:30च्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या डंपर चालकाने झोपेत असलेल्या 9 जणांना चिरडलं। फुटपाथवर झोपलेले जखमी असलेले हे सर्व अमरावतीचे रहिवासी असल्याचं समजतं। काम शोधण्यासाठी ते पुण्यात आले होते आणि वाघोली परिसरातील एका फुटपाथवर झोपले होते। मात्र झोपेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला। त्यापैकी तिघांचं तर जागीच निधन झालं। त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं नाही, तर 6 जखमींपैकी तिघांची प्रकृती ही अतिशय चिंताजनक असल्याचं समजतं। त्यांच्यावर ससून रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत, तर 3ही मृत व्यक्तींचे मृतदेह हे पोस्टमॉर्टमसाठी ससूनमध्ये आणण्यात आले आहेत। वाघोली परिसरात मध्ये 2दा डंपर चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या ज्या 9 जणांना चिरडलं त्यामध्ये तिघांचं निधन झालं। धक्कादायक गोष्ट म्हणजे मृतांमध्ये 2 लहान मुलांचाही समावेश होता। तेव्हा नेमकं काय घडलं याचा आखोदेखा हाल त्या मुलाच्या वडिलांनी सांगितला आहे। रात्री 1 ते 1:30च्या सुमारास अपघात घडला। आम्ही सगळे गाढ झोपेत होतो। अचानक डंपरचा जोरदार आवाज आला आणि आम्ही खडकन उठलो। समोरचं दृश्य पाहून आम्हाला काही सुचेना। आम्ही जागेवरून उठून मदत करेपर्यंत सगळा खेळ खल्लास झाला होता। तिघेजण तर जागीच ठार झाले। रुग्णालयापर्यंत पोहोचता आलं नाही। इतर जखमींना कसंबसं रुग्णालयात नेलं, पण माझ्या मुलांचाही जीव काही वाचू शकलो नाही। ते एवढे जखमी झाले की रुग्णालय पोहोचेपर्यंत त्यांचा श्वास थांबला होता, असे सांगताना त्या पित्याचे हृदय पिळवटून निघालं।